आहे की नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल। तर पाहूया आपण यामध्ये पॉलिटीचे प्रश्न कसे विचारले गेले होते। तर त्याआधी सर्वांना सांगू इच्छिते की तुम्हाला जर का आपल्या कंबाईन पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्हीवरती पेड ग्रुप चालू आहे, जिथे मी तुम्हाला डेलीचे टार्गेट्स देते, काही नोट्स देते। त्याचसोबत महत्त्वपूर्ण अशी एक आपल्याकडे ई बुक आहे, त्यामध्ये तुम्हाला 2013 पासून तर 2023 पर्यंत आयोगाचे सर्व प्रश्नपत्रिका मिळतात। त्यामध्ये फायनल आन्सर किने टिक केलेले आन्सर सुद्धा उपलब्ध आहे। राज्यसेवा कंबाईन दोन्हीसाठी ते उपलब्ध आहे। जर तुम्ही आपला हा पेड ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला कुठलंही एक ई बुक त्यामधलं फ्री मिळेल। त्याचसोबत जर तुम्ही नुसतं ई बुक तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नुसतं ई बुक सुद्धा तिथून बाय करू शकता। तर दोन्हीची तुम्हाला डिटेल्स स्क्रीनवरती दिसत असतील। पेड व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करा। शक्यतोवर मेसेज करा, कॉल करू नका, कारण कॉल रिसीव्ह करणं होत नाही। मेसेजचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल। त्याचसोबत तुम्हाला व्यवस्थित ग्रुपमध्ये ॲड सुद्धा केल्या जाईल आणि तुम्हाला तुमचं जे काही आतापर्यंत झालेलं आहे ते मटेरियल सुद्धा सगळं मिळून जाईल। आपले 3च दिवस झाले, संडेला आपलं ऑफ असतो, संडेला कुठलंही टार्गेट नसतं, संडे रिव्हिजन डे आहे आपला, तर त्यासाठी तुम्हाला संडेला ऑफ राहतं। तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता। येऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर पहा, इकडचे प्रश्न जे आहेत ते करंटचे आहेत, त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह केलेले दिसत नसतील, पण त्यातही आपण आपले जे काही की पॉइंट आहेत ते आपल्याला अंडरलाईन करायचे आहेत। म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार बद्दल विचारलेला आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या करंटच्या वाचनामध्ये आल्या पाहिजे। तर हे तुम्ही तिथे नोट डाऊन करायचे आहेत कीवर्ड। आज आपल्याला पॉलिटीबद्दलच बोलायचं आहे, कारण आधीचा आपण अनालिसिसचा व्हिडिओ पाहिला तो पॉलिटीचाच होता 2018 मध्ये। आता 2018चा जेव्हा आपण पेपर पाहिला तर त्यामध्ये आणि यामध्ये काय काय फरक दिसतोय, आयोगाचा ट्रेंड बदलतोय का, हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल। पहिला प्रश्न आहे पहा, महाधिवक्त्याबद्दल विधानं दिलेली आहेत आणि यामध्ये त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की त्याची काही कार्य असतील किंवा त्याच्याबद्दल दिलेलं आहे की कुठलं विधान असत्य आहे विचारलंय। तुम्हाला मी आधीही सांगितलं की जो कीवर्ड आहे त्याला राऊंड करायचं, असत्य आहे असं विचारलेलं आहे, असत्य नाही असंही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते लक्षात घ्यायचं आहे। तर पहा, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात। पहिलंच विधान जे आहे ते चूक आहे, कारण यामध्ये महान्यायवाद्याची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करतात, तर या महाधिवक्त्याची नियुक्ती ही राज्यपालाद्वारे केली जाते। राज्यातील तो सर्वोच्च कायदा अधिकारी असतो आणि कलम 165 त्याच्याबद्दल आहे। सो पहिलंच विधान आपल्याला सापडलं, खालचं वाचायची आवश्यकता सुद्धा नाही आणि इथे काही असे पर्याय दिसत नाहीत, त्यामुळे आपला टाइम इथे वाचेल। आपण जर इथे खालचे पाहत बसलो तर तितका वेळ आपला जाईल आणि आपला कंबाईनचा पेपर सॉल्व्ह करून होणार नाही। म्हणजे उत्तर सापडलं, कर टिक आणि चल पुढे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही शुअर असाल तरच तुम्ही असं करू शकता। तुम्ही जर का कन्फ्यूज असाल, राष्ट्रपती आहे की राज्यपाल आहे का सरन्यायाधीश करतो बरं, असं जर का आपलं असेल तर मग तिथे मात्र तुमचं टाइमपास होईल आणि तुमचा वेळ जाईल आणि कंबाईनमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे। त्यामुळे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला दिसतोय। आता याच्यामध्ये कुठेही कलम त्याच्यातलं विचारलेलं नाहीये, पण कलमही विचारल्या जाऊ शकता, आपल्याला कलम तर माहिती पाहिजेच। त्यानंतर त्याच्याबद्दल काय विचारलेलं आहे, संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर राज्य सरकारला सल्ला देतात, राज्यपालांना त्यांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्य पार पाडतात। म्हणजे त्याचं काय काय काम आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। त्या पदाबद्दल जर तुम्हाला, आता इथे ते राष्ट्रपती हा शब्द देऊ शकले असते, ओके, त्यानंतर इथे राज्यपालाच्या जागी परत राष्ट्रपती देऊ शकले असते जर 1-2 विधान चुकीचे करायचे असते तर, मग तेव्हा आपल्याला या गोष्टी कामी पडतात। सो अशा प्रकारे आपल्याला अशा प्रश्नामध्ये लक्ष ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न परत उच्च न्यायालयाबद्दल आहे। तुम्हाला 2018चा पेपर दाखवला, त्याच्यातही उच्च न्यायालयातील जे काही अतिरिक्त न्यायाधीश होते त्याच्याबद्दल प्रश्न होता। इथे जनहित याचिकेबद्दल प्रश्न आहे, म्हणजे कंबाईनचा भर हा उच्च न्यायालयावर आहे हे इथे कन्फर्म झालेलं आहे। त्यामुळे उच्च न्यायालय हा आपला टॉपिक मस्ट झालेला असला पाहिजे, चांगल्या प्रकारे झालेला असलं पाहिजे, त्याच्यात असलेलं सगळंच्या सगळं तुम्ही चांगल्या प्रकारे केलेलं असलं पाहिजे। तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल तर त्यातून करा, किंवा तुम्ही जर का लक्ष्मीकांत वापरत असाल तर बेस्ट आहे। लक्ष्मीकांत मधून एकदा हा टॉपिक चांगला करा, परत करायची गरज पडू नये, कारण आपल्याला दिसतंय 18तलाच ट्रेंड परत 23 मध्ये जर दिसतोय तर तुम्ही लक्षात घ्या की टॉपिक रिपीट होणार आहे। त्यामुळे उच्च न्यायालय हा तुमचा कन्फर्म टॉपिक इथे तुम्हाला दिसतोय। फरक पहा, म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहण्याचा जे काही अट्टहास सांगते की जे काही फरक पडेल किंवा जो काही फायदा तुम्हाला होईल तर तो असा होणार आहे आणि म्हणूनच आयोगाचे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, हे दिन विचारलेलं आहे की मतदार दिवस कुठला म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो।
येस, 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असं विचारलेलं आहे. सो हे इथे दिलेले आहेत प्रश्नाचे, तुम्हाला इथे उत्तरं सुद्धा दिलेले आहेत. तर हे एक वेगळं आहे, समजा तेव्हा नव्हतं असं, पण हे असं आलेलं आहे, तर असंही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पहा, परत म्हटलं होतं की राज्यसेवेत संसदवर आणि इकडे राज्य विधिमंडळावरती प्रश्न येतो. तर तिथे परत विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदे सभागृह नाही. मग आपण कोणत्या राज्यात आहे हे पाठ केलं की कुठं नाही आहे ते लक्षात ठेवायची आवश्यकता पडत नाही. तर असे प्रश्न आहेत, म्हणजे संसदेवर भर न देता कंबाईनमध्ये भर कशावर आहे तर राज्य विधानमंडळावर, राज्य विधिमंडळावर, त्यामुळे हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घटना दुरुस्ती आली होती पहा, 18 मध्ये 44वीचा संदर्भ आला होता. तेव्हा म्हटलं की 44वी चांगली करायची. मग 44वी आहे, त्यानंतर महत्वाची अशी 42वी आहे. 61वी घटना दुरुस्ती सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण यानुसार मतदारांचं जे वय होतं ते 21 वरून 18 झालं होतं. तर अशा ज्या काही महत्वपूर्ण घटना दुरुस्त्या आहेत ज्यामुळे खूप मोठा असा बदल किंवा कायमस्वरूपी असा बदल आपल्याला दिसतोय, आणि तसे घटना दुरुस्त्या कायमस्वरूपी बदल करणाऱ्याच आहेत. त्यामुळे घटना दुरुस्त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, आणि अशा जोड्यांमध्ये आपण 1-2 माहीत असलं तर उत्तर लिहू शकतो. त्यामुळे सोपं आहे. पहा, पहिल्याला 61वीला जर तुम्हाला कन्फर्म माहिती असतं की 3, तर कोणत्याच पर्यायात 1ला 3 नाहीये, त्यामुळे डायरेक्ट आपण आन्सर वरती जाऊ शकतो, बाकी पाहायची सुद्धा आवश्यकता नाही. सो असा टाइम सेव्हिंग आपल्याकडे मेथड येतील ते केव्हा येतील, जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे मॅक्झिमम क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस कराल, आणि हे काही तुम्हाला मग ते कठीण जाणार नाही. त्यानंतर 101वी घटना दुरुस्ती आहे. पहा, नवीन ज्या काही घटना दुरुस्ती आहेत मग सध्या झालेल्या, तर त्या पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. तर पहा, 101वी घटना दुरुस्ती आहे जीएसटीच्या बाबतीत. त्यानंतर एनसीबीसीच्या बाबतीत 102वी, ईडब्ल्यूएस आरक्षण आहे 10% ते 19 मधली 103वी, म्हणजे कधी झाली ते सुद्धा, त्यानंतर कोणत्या नंबरची आहे ते सुद्धा. नारी शक्ती वंदन अधिनियम आहे हा, तर याच्यावर करंटमध्ये प्रश्न नक्की येऊ शकतो. त्यामुळे असे जे काही प्रश्न असतात, मग हा आहे ना, मग याच्यानुसार आता मग ह्याच विचारणार आहे का परत नाही, पण दुसऱ्या विचारू शकते. मग आपण बाकीच्या अशा किंवा महत्वाच्या अशा तिथे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबद्दल खालील विधाने विचारात घ्या. आता तेव्हा विचारला होता आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये पंचायत राजवर प्रश्न दिसत आहेत, तर मग इकडे सुद्धा पंचायत राजवरती आपल्याला प्रश्न दिसतोय, त्यामुळे आपल्याला पंचायत राज करणं आवश्यक आहे. राज्यसेवेच्या बाबतीत पंचायत राजवर एवढा भर जरी दिसत नसेल, आहे भर, परंतु इतका तुम्हाला कंबाईनमध्ये डायरेक्ट प्रश्न इझी दिसत आहेत तसे दिसणार नाहीत राज्यसेवेतून, कंबाईनमध्ये तुम्हाला तिथे आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधाबद्दल प्रश्न आहे, सरकारी आयोगावरती आलेला प्रश्न आहे. त्यानंतर इथे निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्याची कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे करण्यासाठी, तर हा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाबद्दल विचारलेला आहे. त्यानंतर इथे जोड्या आहेत पहा, तर हे एक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे जे प्रश्न आहेत आर्टिकल्सवरती, निवडणूक आयोग झालं किंवा लोकसेवा आयोग असेल किंवा इतर कुठला आयोग जो काही महत्वाचा आहे, मग अशा गोष्टी तुम्हाला तिथे वाचणं आवश्यकच आहे. परंतु ज्याच्यात परत परत प्रश्नावरती रिपिटेशन होते किंवा त्याच्यावरती भर दिसतोय आपल्याला, तर ते आपल्याला करणं आवश्यक आहे. पहा, इथे प्रश्न दिसतोय तुम्हाला समवर्ती सूचीबद्दल. तेव्हाही समवर्ती सूचीवर प्रश्न होता, आताही समवर्ती सूचीवरती प्रश्न आहे. म्हणजे 18 मध्ये जसं विचारलं होतं तेच इथेही विचारलेलं आहे. कशाचा समावेश नाही असं विचारलेलं आहे, तर जका त्याच्यामध्ये येणार नाही. तर हे तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे. आता एवढे विषय आहेत सूचीमध्ये या, मग तेवढे लक्षात राहतील का? का नाही राहणार? तुम्ही जर का परत परत वाचत गेलात ना तर राहील. काही तरी नाही आलं तर थोडं तरी काहीतरी आठवेल आणि एखाद्या ऑप्शनवरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकेल. त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. त्यानंतरचा हा प्रश्न पहा, परत तुम्हाला जो आपल्याला 18 मध्ये विचारलेला होता पहा, कलम 19 वरती, तर इथे कलमच दिलेले आहेत तुम्हाला आणि खाली त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि काय म्हटलेलं आहे की कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे असं विचारलेलं आहे. तर जीवित संरक्षणाचा अधिकार जे आहे ते कलम 21 आहे. मग कलम 20 काय आहे, तर एकाच गुन्ह्याबद्दल 2 वेळा शिक्षा नाही. म्हणजे इथे तुम्हाला जोडी अयोग्य कुठली आहे ते विचारलेलं आहे. पण कलम 19चा संदर्भ तिथेही होता, इथेही आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिले 50 कलम जे आपण टार्गेट ग्रुपला किंवा तुम्हालाही मी सांगितलेलं आहे की पहिले 1 ते 50 कलम आपले तोंडपाठ पाहिजे. तर हे 1 ते 50 कलम ज्यांचे तोंडपाठ असते त्यांना हे प्रश्न सहज सुटला असता, असा हा प्रश्न आहे. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्स्फर्ड
या नावाने ओळखला जाणारा कायदा कधी आला अहवाल? तर आता पहा, सगळं 18-18च आहे साल, फक्त महिना तुम्हाला इथे जर माहीत असला तरच हे उत्तर सोडवता येतं. म्हणजे इतक्या डिटेलमध्ये आयोग जर का जात असेल तर तुम्हालाही तसाच अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर इकडे पहा, मार्गदर्शक तत्वांवरती प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्व झाले, मार्गदर्शक कर्तव्य झाले किंवा मूलभूत हक्क झाले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्याच आहेत. आणि काही टॉपिक असे आहेत पॉलिटीचे सुरुवातीचे, ते स्किपच नाही करतात, त्याच्याशिवाय आपल्याला घटना समजणार नाही. त्यातलेच हे प्रश्न आहेत, त्यामुळे हे काही वेगळे आकाशातून पडलेले असे प्रश्न नाही आहेत. त्यानंतर संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला होता असं विचारलेलं आहे. सो हेही सुरुवातीचं ते मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्येच येतं. त्यानंतर संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ग.वा. मावळणकर. म्हणजे हेही सुरुवातीचाच मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायच्या असतील तर तुम्ही एकदा तरी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचायला पाहिजे, ज्याच्यामधून डिटेलमध्ये तुमच्या ह्या गोष्टी होतील. नाहीतर हिंदीतली मस्त सिरीज होती यूट्यूबवर, पण ती आय थिंक रिमूव्ह झालेली आहे, तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. पूर्ण लक्ष्मीकांतच अमित खिल्लोर नावाचे सर आहेत, त्यांनी घेतलं होतं, तर ते खूप डिटेलमध्ये स्टडी IQ चॅनलवरती होतं. आत्ता मे बी जुनी त्याची सिरीज तिथे उपलब्ध आहे, तर खूप मस्त डिटेलमध्ये आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं पूर्ण लक्ष्मीकांत त्यांनी तिथे घेतलेलं आहे. बरेचसे व्हिडिओज उपलब्ध होते, तर आता आहेत की नाही आय डोंट नो. तर अशा प्रकारे पहा की खूप जास्त बदल नाहीये, फॉर्मॅटमध्ये बदल नाहीये, खूप जास्त वेगळे प्रश्न आहेत असं काही नाहीये. तेच ते टॉपिक रिपीट होतात. आता प्रत्येकच तुम्ही म्हणाल की हे तर आलं मग हे नाही आला, मग पुढचे प्रश्न व्हायचे आहेत ना आपले. 19 आहे, 20 आहे, 21 आहे, 22 आहे, त्यातलं रिपीट कुठेतरी इकडे होतच असतं. आणि म्हणूनच आपल्याला हे PDF जे आहे किंवा हे प्रिंट हे स्पायरल जे आहे ते सोबत घेऊन चालायचं आहे. याचं सगळं ॲनालिसिस करायचं आहे. तुमचे प्रश्न ॲटलिस्ट डोळ्याखालून तरी 1001 वेळा गेले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला नाही हे आलं होतं आणि याच्यावर येणार आहे, आयोग प्रश्न विचारणार आहे, हे तुमचं तुम्हाला नंतर लक्षात येईल. हा याचा फायदा होईल. त्यामुळे कन्फर्म सांगते तसं करा. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवर काम करा. तुम्हाला त्याचा कुठेही पश्चाताप होणार नाही. तुम्हाला त्याचा फायदाच तुमच्या अभ्यासामध्ये होईल. सो करायचं आहे आपल्याला. त्यानंतर विज्ञानाबद्दल आपण बोलू. विज्ञानाबद्दल मी तुम्हाला एखादा व्हिडिओ देईल, त्याच्यामध्ये आपण बोलूया विज्ञानाबद्दल कशा प्रकारे आपल्याला सायन्सचे सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, तर ते आपण पाहूया. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा टेलिग्रामला आपल्या चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेत, तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.